आणि तुमचे मी Facebookवर किंवा बरेच तुमचा दिवाळी अंक आलता मध्ये बाई माणूस नावाचा. हो. तर बाई माणूस हे सदर खूप चाललंय किंवा त्याला म्हणजे पत्रकारिता लोकशाहीचा खरा चौथा स्तंभ आहे. एक आवाज उठवण्याचं काम त्यातून होतंय आणि तो तुमचा खरं तर विषय आहे तो. तर बाई माणूस सदराविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. कसं आहे की एम-जी-एम कॉलेज ऑफ कम्युनिकेशन आणि मीडिया हे 1992 ला सुरू झालं आणि मग आपण ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन हे प्रोग्राम देतोय. अ, बऱ्याच वेळा असं होतं की इंडस्ट्री आपल्यासोबत यायला पाहिजे हं. आणि मग आपण इंडस्ट्रीला रिक्वेस्ट करतो की इंटर्नशिप द्या, हो, हो. विद्यार्थ्यांना प्लेसमेंट द्या. तसं इंडस्ट्रीसोबत खूप चांगले रिलेशन आहेत एम-जी-एमचे. अच्छा. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्याला पटकन इंटर्नशिप मिळते. हं. पण असा एक विचार आला, की आता कसं आहे, की पत्रकारिता खूप बदलली. हं, हं. म्हणजे तुम्ही ॲज म्हणजे जरी शिक्षण नाही घेतलं, हां. तरी आता तुम्ही माझी मुलाखत घेताय ॲज पत्रकार म्हणूनच घेताय, हं, हं. असं मी म्हणेन. म्हणजे पत्रकारितेमध्ये वेगवेगळे आयाम आलेत. बरोबर. म्हणजे पॉडकास्टिंग असेल, हो, हो. ब्लॉग असेल, अच्छा. व्हिडिओ ब्लॉग ट्रॅव्हल्स असेल, असतील. ट्रॅव्हल असेल, हं. त्याच्यानंतर तुम्ही डिजिटलवर तुमचे इन्फ्लुएन्सर असेल, बरोबर. या सगळ्या ह्याच्यामध्ये एक अशी पत्रकारिता आली, हं, हं. की जी समांतर पत्रकारिता आपण ज्याला म्हणतो. बरोबर. म्हणजे धड प्रिंटमध्ये नाहीये तुम्ही आणि इलेक्ट्रॉनिकमध्ये पण नाही. बरोबर. हां. पण मधल्या समांतरमध्ये आहात तुम्ही. ओके. तर समांतरमध्ये असल्यामुळे आम्ही असं ठरवलं, की आपलं पण एक स्वतःचं समांतर प्लॅटफॉर्म असावा, हं. ज्याच्यामधून विद्यार्थ्यांना शिक्षण देता येईल. येस. तर प्रशांत पवार जे दिव्य मराठी, लोकसत्ता या ग्रुपमध्ये काम करत होते. अच्छा. ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांनी हा प्रपोजल माझ्याकडे दिलं, की आपण असं काही सुरू करू शकतो का? बरोबर. आणि मला ते खूप छान वाटलं, की हं. आज बाई माणूस हे महाराष्ट्रातल्या सगळ्या कम्युनिटीला कव्हर करते. मग अच्छा. ती आदिवासी असेल, हां, हां. ती ट्रान्सजेंडरची असेल, ते समजा जे लोक कलावंत आहे त्यांच्या कम्युनिटी असेल हं. किंवा वारली कम्युनिटी आहे किंवा इकडे नंदुरबारमधले जे आदिवासी लोक आहेत ते आहेत, हं. दलित कम्युनिटी आहे. या सगळ्या कम्युनिटीच्या महिला पत्रकार अच्छा. आपण त्याच्यामध्ये जोडले. अरे वाह! आणि बाई माणूस हे असा प्लॅटफॉर्म आहे, की जिथं मेनस्ट्रीम मीडिया पोहोचत नाही. हो, हो. म्हणजे आदिवासीच्या एका गडचिरोली, भामरागड त्या टोकावर जर काही घडलं किंवा हां. काही कुठल्या महिलेचं काही चांगली पण गोष्ट घडली, बरोबर तर आहे. ती मेनस्ट्रीममध्ये येत नाही. हां, ते आणि म्हणून मग हा प्लॅटफॉर्म आम्ही उभा केला. हं, हं. आज तो सक्सेसफुली आम्ही 3 वर्ष कंप्लीट केलेत. अच्छा. प्रशांत पवार आणि त्याच्यासोबत साधारणतः महाराष्ट्रातून एक 24 महिला पत्रकार जोडलेले आहेत ओके. आणि त्या ॲक्चुअलमध्ये पत्रकारितेचं त्यांनी कुठला कोर्स केलेला नाहीये. बरोबर. पण माझी स्टोरी मी सांगावी या हां. हेतूने सुरू झालेला तो प्रवास आहे. अरे वाह! त्या बरं. सगळ्या महिलांना आम्ही इथे पत्रकारिता कशी करायची, हं, हं, हं. मोबाईल कसा हँडल करायचा, अच्छा. एडिट कसं करायचं, शूट कसं करायचं, इंटरव्ह्यू कसा घ्यायचा हां, हां. किंवा मग एखादा जर पोलीस कंप्लेंट झाली, बरोबर. तर तुम्ही बातमी कधी करू शकता हं, हं. किंवा एखादा अधिकारी एखादी बातमी समजा शासनाच्या संदर्भात आहे, हं, हं. तर त्याला अधिकाऱ्याची कशी जोड देता येते, अधिकाऱ्याचा बाईट कसा घेता येऊ शकतो तुम्हाला, म्हणजे बरोबर. त्याशिवाय तुमची बातमी पूर्ण होणार नाही. असं सगळं वरिष्ठ काही पत्रकार बोलवून आपण त्यांना 1 महिन्याभराचं इथे करतो. ट्रेनिंग दिलं अरे वाह! आणि मग बाई माणूस सुरू झालं. हं, हं. आज बाई माणूसचा आम्ही मध्यंतरी आदिवासी स्पेशल आदिवासींवर दिवाळी अंक हं. काढला. खूप छान रिस्पॉन्स मिळालाय त्याला बरोबर. आणि असं ते बाई माणूस प्लॅटफॉर्म आहे, की ज्याच्यामध्ये इथले म्हणजे हां. जर्नलिझम कॉलेजचे विद्यार्थी पण प्रशांत पवार सोबत एक 10-12 विद्यार्थी काम अ, करतात. काम करतात, की जेणेकरून त्यांना इंटर्नशिप पण मिळते. अच्छा. डायरेक्ट स्टोरी करता येते. हं. लोकांशी बोलता येतं आणि त्यातून ते आज वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मला जातात. त्यांचं बरोबर आहे. शिक्षण पूर्ण झालं की.